नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संख्याशास्त्र या विषयाची तोंड ओळख करून घेणार आहोत. म्हणून माझ्या या धड्याचं शीर्षक आहे संख्याशास्त्राचा ओनामा, म्हणजे अगदी पहिलं पाऊल. काहीही माहित नसताना सुरुवात करायची आपल्याला. संख्याशास्त्र या विषयाला इंग्रजीमध्ये म्हणतात स्टॅटिस्टिक्स. हा विषय अनेक कॉलेजांमध्ये अनेक अभ्यासक्रमामध्ये असतो आणि बहुसंख्य मुलांच्या बाबतीत अनुभव असा आहे की त्यांना या विषयाचा भारी कंटाळा येतो. स्टॅटिस्टिक्स म्हणलं की फार बोरिंग असं सगळ्यांना वाटतं. तर हे काही खरं नाहीये आणि आपण विशिष्ट दृष्टीने या विषयाकडे पाहिलं तर त्याच्यामध्ये खूप मनोरंजकता आहे, उपयुक्तता आहे. असं सगळं तुम्हाला पटवून द्यायचं अशी माझी निदान योजना आहे. तर आपण एक एक पाऊल टाकून बघूया कसं वाटतंय ते. तर संख्याशास्त्र या विषयाच्या संदर्भामध्ये दोन इंग्रजी शब्द आपल्याला नेहमी कानावर पडतात. एक आहे इन्फॉर्मेशन आणि दुसरा आहे इन्फरन्स. तेव्हा स्टॅटिस्टिक्स ॲज इन्फॉर्मेशन वर्सेस स्टॅटिस्टिक्स ॲज इन्फरन्स असा हा श्लेष आहे आणि त्याचा अर्थ आपल्याला समजून घेतला की आपलं पहिलं पाऊल चांगलं पडेल. आपण मराठीमध्ये म्हणूया आकडेवारी आणि संख्याशास्त्र असे दोन शब्द आहेत. तर आकडेवारी म्हणजे काय? अनेक प्रकारचे आकडे आपल्याला वर्तमानपत्रातून दूरदर्शनमधून आपल्या अंगावर कोसळत असतात, ऐकत असतो. महाराष्ट्राची लोकसंख्या 10 कोटी होणार आहे. मुंबईची लोकसंख्या 2 कोटी होणार आहे. महाराष्ट्रामध्ये 55,000 शाळा आहेत. भारतात यंदा 8 कोटी मेट्रिक टन एवढे गव्हाचं उत्पादन होणार आहे. मुंबईच्या एका लोकलमध्ये 1500 माणसांची सोय असते, प्रत्यक्षात 4500 माणसं बसतात. ही आकडेवारी. दिस इज स्टॅटिस्टिक्स ॲज इन्फॉर्मेशन. ह्याचा लोकांना कंटाळा येतो. आम्ही जेव्हा संख्याशास्त्र विषय म्हणतो तेव्हा इन्फॉर्मेशन बद्दल बोलत नाही. ती तर लागतेच. प्रत्येक क्षेत्रामधली माहिती पक्की असावी लागते. तो असतो आपला कच्चा माल. परंतु त्या मालावरून आपल्याला काहीतरी प्रक्रिया करून उत्पादन निर्माण करावं लागतं. त्याच्यासाठी शब्द असतो तो इन्फरन्स. तेव्हा आपल्याला स्टॅटिस्टिक्स या विषयात काय करायचं असतं, ही जी आकडेवारी आहे ही वापरून जे माहीत नाही अशा गोष्टींचा अंदाज बांधायचा असतो. हा अंदाज बांधणं हा स्टॅटिस्टिक्स मधला तांत्रिक टेक्निकल भाग आहे. तो कसा करायचा? मी एक सोपं उदाहरण देतो तुम्हाला. दोन गोष्टी असतात स्टॅटिस्टिक्स मध्ये. काही लोकांना असं वाटतं की स्टॅटिस्टिक्स म्हणजे मॅथमॅटिक्सचा किंवा गणिताचाच एक वेगळा प्रकार. तर थोडंसं खरं आहे. गणित हा स्टॅटिस्टिक्स विषयाचा, संख्याशास्त्र विषयाचा पाया आहे. परंतु गणितापेक्षा थोडंसं वेगळेपण पण ह्याच्यामध्ये आहे. गणिताचं अगदी साधं उदाहरण घेऊया. आपण सगळेजण अंकगणित पहिल्यापासून शिकतो. बटाटे 10 रुपये किलो. 5 किलो बटाटे आणले, किती पैसे पडले? 10 गुणिले 5 म्हणजे 50. हे गणित झालं. हे संख्याशास्त्र आहे का? तर नाही. का नाही? तर याच्यामध्ये अनिश्चिती नाही. इंग्रजीमध्ये शब्द वापरतात डिटर्मिनिस्टिक वर्सेस स्टोकॅस्टिक. डिटर्मिनिस्टिक म्हणजे ज्या गोष्टीचं उत्तर ठाम आणि नक्की असतं ती डिटर्मिनिस्टिक. ज्या गोष्टीचं उत्तर थोडं अंदाजे द्यावं लागतं, जिथे अनिश्चिती असते, त्याला म्हणतात स्टोकॅस्टिक. उदाहरणार्थ आपल्या समोर समजा एक टार्गेट आहे. म्हणजे तुम्ही आता या दोहाला झालेल्या स्पर्धेमध्ये पाहिलं असेल की आपली लोक नेमबाजीमध्ये पुष्कळ मेडल्स मिळवून आली. ती नेमबाजी कशी असते? समोर एक टार्गेट असतं आणि तो धनुष्यबाण असो, पिस्तूल असो, गोळी त्याच्यावर मारतो. ती गोळी लागायची असते ती बरोबर मध्यावर, पण प्रत्यक्षात इकडे तिकडे लागते. हा जो प्रकार आहे ना, तो स्टॅटिस्टिक्स मधला आहे की प्रत्यक्षामध्ये उत्तर नेमकं असतं, तिथं आपला बाण लागत नाही. याला म्हणायचं अनिश्चिती. याला म्हणायचं स्टोकॅस्टिक नेचर. म्हणजे कसं? आता मी तुम्हाला बटाट्याचा हिशोब सांगितला, त्याच्यात अनिश्चिती नाही, पण मी दुसरा हिशोब सांगतो. तुमच्यातले अनेक जण स्कूटर वापरतात की नाही, फटफटी वापरतात की नाही. मी तुम्हाला विचारलं की तुमची फटफटी 1 लिटरमध्ये किती मैल जाते, किती किलोमीटर जाते, काय उत्तर तुम्ही द्याल? तर मला असं वाटतं की अगदी नेमकेपणानं नाही सांगता येत. जाहिरात पाहिलीत ना तुम्ही, ही जाहिराती मात्र फार काळजीपूर्वक बघा बरं का. आमची फटफटी 1 किलोमीटरमध्ये 100 किलोमीटर जाते 1 लिटरमध्ये, असं सुद्धा कोणीतरी जाहिरातीत सांगितलेलं असतं. कशावरून? प्रत्येक वेळेला 1 लिटर घातल्यावर 100 किलोमीटर जाईल का? तुमचा काय अनुभव आहे? मला असं वाटतं, माझा अनुभव असा की प्रत्येक वेळेला आकडा काहीतरी वेगळाच येतो. का? काहीतरी बदललेलं असतं. रस्त्यामध्ये खडबड वाढते, वाहतूक जास्त कोंडी होते कुठेतरी, आपल्याला सगळे लाल दिवे लागतात, आपला मूड चांगला नसतो. अनेक कारणामुळं 1 लिटरमध्ये आपली फटफटी किती जाणार हे बदलत असतं. म्हणून हे अनिश्चित स्वरूपाचा आकडा आहे. म्हणून पेट्रोल कन्झम्पशन
हे मोजणं हे स्टॅटिस्टिकल आहे, हे मॅथमॅटिकल नाही. आता तुमच्या हा फरक थोडासा लक्षात आलेला असेल. आता मी तुम्हाला एक गृहपाठ सांगणार आहे की तुम्ही शांतपणे बसा कोपऱ्यात आणि विचार करा की आपल्या स्कूटरचं मायलेज म्हणा किंवा किती धावते 1 लिटरमध्ये हे कशा कशावर अवलंबून आहे हो. मी थोडीशी हिंट तुम्हाला दिली होती, पण तुमचा तुम्ही विचार करा आणि ही यादी बनवा. अशा प्रकारची यादी बनवणं हा सुद्धा संख्याशास्त्रीय अभ्यासातला एक फार महत्वाचा टप्पा असतो. पुढे कुठल्या तरी एखाद्या धड्यामध्ये आपण ह्याच्यावर जास्त तपशीलवार बोलू सुद्धा. पण आता नुसता विचार तरी करा की तुमच्या मतानं हे जे अनिश्चित उत्तर आहे ते कशा कशावर अवलंबून आहे. स्टॅटिस्टिक्स शिकण्यामध्ये असा विचार करायला शिकणं हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. तर या दृष्टीने आपण एक एक उदाहरण घेणार आहोत. आणि पहिलं उदाहरण आपलं आहे ते मनुष्याच्या जीवनाबद्दल बोलतो तेव्हा जन्माचं उदाहरण. तेव्हा तुम्ही विचार करा की एक प्रसूतिगृह आहे, त्याच्यामध्ये मंडळी बाहेर वाट बघतायत, चिंताग्रस्त चेहरे आहेत, आतमध्ये बाळंतिणीला वेदना होत आहेत आणि सगळेजण परमेश्वराची करुणा भागतात की बाबा रे सगळं नीटपणे होऊन जाऊ दे. अशा वेळेला कोणीचा प्रश्न विचारला की बाळंतीण सुखरूप आहेत असं सांगितल्यानंतर पुढचा काय मुद्दा तुमच्या इंटरेस्टचा, तर लोक म्हणणार अहो मुलगा की मुलगी. काय उत्तर कोणाला सांगता येईल का आधी? 100% अनिश्चिती आहे. मुलगा होण्याची संभाव्यता किती, प्रॉबेबिलिटी किती, शक्यता किती, तर आम्ही साधारणपणे म्हणतो 50%, अर्धा. नाणेफेक केल्यानंतर छाप पडण्याची प्रॉबेबिलिटी किती, अर्धा. तसं मुलगा होण्याची प्रॉबेबिलिटी अर्धा, मुलगी होण्याची प्रॉबेबिलिटी अर्धा. ही जीवनाच्या पहिल्या टप्प्यावरची अनिश्चितता. आता जाता जाता एक सांगून ठेवायला पाहिजे, गर्भजल परीक्षा नावाची एक गोष्ट असते. नंतर त्या पोटातले जी हालचाली आहेत त्या पाहून अल्ट्रासाऊंड नावाच्या यंत्रानं काही बघता येतं आणि काही मंडळी त्याच्यातून जन्माआधी त्या मुलाचं लिंग कुठलं आहे हे बघण्याचा प्रयत्न करतात. तर आपण लक्षात ठेवा ही गोष्ट कायद्याला मान्य नाही. तेव्हा आता आपण असं गृहीत धरायचं की जन्म होईस्तवर ते मुलगा की मुलगी हे आपल्याला कळत नाहीये. तिथपर्यंतची अनिश्चितता अशी की मुलगा होण्याची संभाव्यता 50%. बरोबर आहे. ही आपली सुरुवात अनिश्चिततेची. अशी अनिश्चितता आणखी कुठे दिसते तर मला सर्वांना भारतात क्रिकेटचं वेळ भारी आहे. तेव्हा क्रिकेटच्या सामन्याला जेव्हा सुरुवात होते तेव्हा टॉस करतात. तेव्हा तो कप्तान सांगतो की मला छाप पडणार आहे. त्यानं जर टॉस जिंकला तर त्याला पर्याय असतो की मी पहिल्यांदा बॅटिंग करणार का बॉलिंग. तर ही अनिश्चितता 50%ची. आणि आपल्याकडे क्रिकेटची सिरीज असते तेव्हा आपण असा विचार करायचा की प्रत्येक वेळेला तो कॅप्टन टॉस जिंकेल ह्याची प्रॉबेबिलिटी किती, ह्याची संभाव्यता किती. ह्याचं पॅरलल आधी काय सांगता येईल की प्रत्येक वेळेला मुलगाच होईल ह्याची प्रॉबेबिलिटी किती किंवा प्रत्येक वेळेला मुलगीच होईल ह्याची प्रॉबेबिलिटी किती. ह्याचे हिशोब आपण संख्याशास्त्रामध्ये करतो. तर जर हम दो हमारे दो अशा प्रकारचं हे कुटुंब असलं तर या कुटुंबाला दोन्ही मुलगेच होण्याची शक्यता किती हो. पहिला मुलगा होण्याची हाफ, दुसरा मुलगा होण्याची हाफ, या दोघांचा गुणाकार केला तर दोन्ही मुलगे होण्याची 1/4 25%. दोन्ही मुली होण्याची, पहिली मुलगी होण्याची हाफ, दुसरी मुलगी होण्याची हाफ, दोन्ही मुलीच होण्याची 25%. उरलेले जे 50% ते कशाचे की एक मुलगा आणि एक मुलगी होण्याची. असे सगळे हे हिशोब असतात. आता हे हिशोब आपण क्रिकेटच्या संदर्भात करूया. पहिल्या टॉसला जिंकला, दुसऱ्या टॉसला जिंकला, तिसऱ्या टॉसला जिंकला, अशा प्रकारे जर होत असेल तर ह्याची प्रॉबेबिलिटी किती, याची संभाव्यता किती. तर आपण एक टेबल मांडूया इथे. 2 एका पुढे एक टॉस जिंकण्याची प्रॉबेबिलिटी 25%, एका पुढे एक सलग 3 टॉस जिंकण्याची 0.125, एका पुढे 4 वेळा जिंकण्याची 0.0625, एका वेळेला 5 वेळा जिंकण्याची 0.0312, एका वेळेला तुम्ही कंटाळ पण आणखीन 2 पावलं, एका वेळेला 6 सलग टॉस जिंकण्याची शक्यता 0.0156, एका वेळेला 7 शेवटचं 7 वेळा सलग टॉस जिंकण्याची शक्यता 0.0078. म्हणजे काय झालं 100त 1 ह्याच्यापेक्षा कमी. तर आमच्याकडे संकेत असा आहे की 1 in 100 ह्याच्यापेक्षा कमी प्रॉबेबिलिटी आली की म्हणायचं बापरे हे काही सरळ मामला दिसत नाही, इथं काहीतरी पाणी मुरतंय. ह्या कॉईनच्या दोन्ही बाजूला हेड तर नाही किंवा हा जो अंपायर तो चिक्की खाऊ तर नाही,
अशा प्रकारचे मनामध्ये विचार येतात. तेव्हा आपण जे हिशोब सांगितले ना, हे हिशोब प्रोबॅबिलिटीचे कशा करता करायचे? एखाद्या गोष्टीची प्रोबॅबिलिटी आपण जर गणितानं काढली आणि ती फार कमी आली तर ह्याचा अर्थ आपल्या विचारामध्ये काहीतरी चुकतं. अशा प्रकारचे हिशोब आपल्याला प्रोबॅबिलिटीचे सतत करावे लागतात. तुम्ही म्हणाल क्रिकेटचे 7 मॅचेस काही नसतात, तेव्हा 7ही टॉस जिंकले वगैरे हे प्रश्न येत नाहीत, मग ह्याचा उपयोग व्यवहारात होतो का खरंच कुठं? तर कुठं होतो याचं मी एक उदाहरण तुम्हाला देणार आहे. कशाचं उदाहरण? आपण बाजारातून वाहन जिन्नस बरेचदा पॅक्ड पिशव्यांमधून आणतो, सील बंद पाकिटातून आणतो. अशा वेळेला त्या पाकिटावरती एक चिठ्ठी चिकटवलेली असते. त्याच्यामध्ये उत्पादकाचं नाव, त्याच्यामध्ये काय उत्पादन आहे, किती आहे असं लिहिलं. समजा 1 किलो मीठ असं त्याच्यावर लिहिलेलं, अशी ही पिशवी. बरोबर. आता ही पिशवी काही तो मनुष्य हाताने भरत नाही, यंत्राने भरली जाते. त्याच्यात कमी जास्त होतं, थोडीशी अनिश्चितता असते, थोडंसं कमी होतं, थोडंसं जास्त होतं. चूक भूल देणे घेणे आपल्याकडे ही बोलण्याची पद्धत आहे. तेव्हा मी एक मिठाची पिशवी घेतली 1 किलोवाली, त्याचं वजन करून पाहिलं 995 ग्रॅम आलं. मी काय म्हणतो, अरे थोडं पुढे मागं होतं. दुसरी घेतली 997 ग्रॅम आलं, तिसरी घेतली 998 ग्रॅम आलं. हळूहळू माझ्या मनामध्ये शंका वाढू लागते की बाबा रे काय चाललंय, बरोबर आहे का, त्याच्यात काहीतरी घोटाळा आहे. तर आम्ही काय सांगतो, सलग 7 पिशव्या अशा जर कमी वजनाच्या निघाल्या ना तर हे चूक भूल देणे घेणे नाहीये, ही काहीतरी बनवा बनवी आहे, असा हा हिशोब मांडायचा असतो. तेव्हा प्रत्यक्षामध्ये जरी चुकीनं पुढं मागं होत असलं तरी सलग 7 वेळा चूक तुमच्या विरुद्ध गेली म्हणजे दुसऱ्या पार्टीनं काहीतरी गडबड केली असावी असं मानायला हरकत नाही, असा या गणिताचा अर्थ आहे. आता आपण जन्मावरनं मृत्यूकडे जाऊया. तुम्ही म्हणाल, अहो आनंदाचा सगळा सोहळा, वातावरण, शिक्षण याच्यामध्ये तुम्ही मृत्यू कशाला आणताय? परंतु जीवनाची ती सुद्धा तितकीच रियालिटी आहे, ते सुद्धा वास्तव आहे आणि आपल्याला ते समजून घेतलं पाहिजे. मृत्यूमध्ये काय अनिश्चिती आहे? संस्कृतमध्ये म्हटलेलं आहे, जातस्य हि ध्रुवो मृत्यू. जो जन्माला आला त्याच्या दृष्टीनं मृत्यू 100% पक्का, आजवरती निश्चित गोष्ट. मग कशाला संख्याशास्त्र लागताय? तर मृत्यू जरी निश्चित असला तरी कोणत्या वयाला तो मृत्यू येईल हे मात्र निश्चित नाही. इथं अनिश्चितता आहे. आलं लक्षात? तेव्हा ही अनिश्चितता आपल्या सगळ्यांना पक्की ठाऊक असते. का म्हणतो मी असं? कारण आपल्याला माहिती आहे की सामान्य मनुष्य हा बाल, कुमार, प्रौढ, वृद्ध अशा सगळ्या टप्प्यांमधून जातो आणि मग अखेरीला अनंतामध्ये विलीन होतो. ह्याच्यापेक्षा वेगळं जर घडलं तर आपण म्हणतो की अरे बापरे, असं खरं म्हणजे व्हायला नको होतं. परवा आमच्या तिथे एक अपघात झाला, एक तरुण मुलगा गेला, मोटारीचा धक्का लागला. काय म्हणले लोक? अकाली गेला बिचारा. म्हणजे काय की सामान्यपणे आपल्याला त्या वयाला मृत्यू यावा हे अपेक्षित नाही. कधीतरी घडतं पण अपेक्षित नाही. आलं लक्षात? ही अनिश्चितता मृत्यूच्या काळाबद्दलची आहे आणि हिच्याबद्दल आपल्याला बऱ्यापैकी समज आहे. या अनिश्चिततेचा व्यवहारामध्ये उपयोग काय? फार मोठा उपयोग आहे. आपण सगळेजण आयुर्विमा काढतो. सरकारचं LIC हे जे खातं आहे अतिशय मोठं आहे. कोट्यावधी रुपयांची ते उलाढाल करतात. आपल्या सगळ्यांना त्याचा आधार असतो. का आधार असतो आयुर्विमा कंपनीचा? आपल्याला आपण विमा उतरवतो. मी या कुटुंबाचा कर्ता मनुष्य आहे. मी जर अकाली मेलो तर माझ्या पाठीमागं माझी बायका मुलं उघड्यावर पडतील, त्यांना आधार पाहिजे. म्हणून काय करायचं? म्हणून मी त्या कंपनी बरोबर एक करार करतो, त्याला म्हणतात विमा पॉलिसी. तिचे मी त्यांना हप्ते देतो आणि त्यांना सांगतो की मी जर अकाली मेलो तर जेवढ्या रकमेची मी पॉलिसी उतरवलेली आहे तेवढी रक्कम तुम्ही माझ्या वारस मंडळींना द्या, तेवढ्यातून त्यांचं काही प्रमाणामध्ये संरक्षण होईल. म्हणून LICचं घोषवाक्य काय तुम्हाला माहितीये का? जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी. तेव्हा ह्या कारणासाठी आपल्याला विमा फार महत्वाचा आहे. आता आपण असा विचार करायचा की हे विमा कंपनीवाले नेमका काय हिशोब करतात? त्यांचा हिशोब असा आहे, ते म्हणतात तुम्ही विमा उतरवला आणि ह्या व्यक्तीला अकाली मृत्यू आला तर आम्ही समजा ₹1,00,000 विमा असला ना, तुम्ही ₹100 आम्हाला दिले तरी सुद्धा आम्ही तुमच्या वासना लाखच्या लाख रुपये नेऊन देणार आहोत. साहजिकच मनात प्रश्न येतो, हे उरलेले पैसे कुठून आणणार? हे काय नोटा छापणारी लोक नाहीत. नाही तर मुद्दा असा आहे की ते अनेक लोकांच्याकडून अशा पॉलिसीज घेत असतात. हजारो लोक ₹100 देतात आणि एखादाच मरतो. आलं का लक्षात? तेव्हा हा
विमा हा धंदा असा आहे की आपण ही जी अनिश्चितता आहे, हा जो धोका आहे, हा आपसामध्ये आपण वाटून घ्यायचा थोडक्यात. हे खरं म्हणजे विमा कंपनीशिवाय आपण सगळेजण एकत्र आलो तरी सुद्धा करू शकतो, पण ते आपल्याला जमत नाही एवढ्या लोकांना एकत्र येऊन व्यवहार करणं. म्हणून त्या विमा कंपनीच्या माध्यमातून आपण काय करतो, आम्ही सगळेजण पैसे एकत्र करूया, आपल्याला ज्या माणसावरती काहीतरी आसमानी सुलतानीचा फटका बसेल त्या माणसाच्या घरी आपण हे पैसे पोहोचवू, बाकीच्यांना आपल्याला ही अडचण आली नाही म्हणून आपण धन्यता मानू, असा हा धंदा आहे. शिवाय अर्थात ती कंपनी म्हटली की तिला नोकर चाकर आले, त्यांचे पगार आले, त्यांची ऑफिस आली, ते खर्च आले, हे सगळे खर्च त्यातनं भागले पाहिजेत आणि शिवाय त्या कंपनीला थोडाफार फायदा उरला पाहिजे. असा फायदा विम्याच्या धंद्यामध्ये आहे. म्हणून आज सगळी ही नवीन खासगी कंपन्या सुद्धा विमा क्षेत्रामध्ये उतरत आहेत. तर त्यांना सगळ्यांना माणसं साधारणपणे कोणत्या वयाला मरण्याची शक्यता किती ह्याचा हिशोब करणारे तज्ज्ञ लागतात. असे तज्ज्ञ संख्याशास्त्रामधून निर्माण होतात. सध्या ह्या तज्ज्ञांना ऍक्च्युरियल एक्सपर्ट्स असे म्हणतात. तुम्ही जर गणितामध्ये हुशार असाल, संख्याशास्त्रामध्ये हुशार असाल, थोडंसं अर्थशास्त्र शिकायला तयार असाल आणि कष्टाळू असाल तर सध्या तुम्ही ऍक्च्युअरी या विषयाचा अभ्यास करावा. तुम्हाला करिअर इतकं सुंदर आहे, उत्तमोत्तम अधिकाराच्या जागा, अगदी लोक तुमच्या पाठीमागे येतील, असा हा विम्याचा धंदा आहे. आता आपण LIC लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन किंवा आयुर्विमा ह्याच्याबद्दल थोडंसं बोललो. तर विमा क्षेत्रावरून दूर जाण्यापूर्वी मला आणखीन 2 गोष्टींबद्दल तुमच्याशी बोलायचंय. त्यातला एक आहे, त्याला म्हणतात जनरल इन्शुरन्स. हा कसला इन्शुरन्स, तर आपण जसा आयुर्विमा उतरवतो तसं तुम्ही सगळेजण स्कूटरचा विमा उतरवता की नाही, लोक घराचा विमा उतरवतात, आपल्या कारखान्यांचा गोडाऊनचा विमा उतरवतात. हा कसला विमा असतो, म्हणजे अपघात झाला, आग लागली, अशा काही गोष्टी जर घडल्या तर जे नुकसान होईल त्याची भरपाई त्या विमा कंपनीनं करायची. आपल्या सगळ्यांना वाहनांसाठी विमा काढावा लागतो. त्याच्यात कल्पना अशी असते, तुम्ही थर्ड पार्टी इन्शुरन्सचा शब्द ऐकलायत की नाही. थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे असं, तुमच्या स्कूटर चालवताना कुणाला धक्का लागला, त्याला काही नुकसान भरपाई द्यायची पाळी आली तर ती तुम्ही नाही द्यायची, तुम्ही ज्या कंपनीचा विमा उतरवलाय त्यांनी द्यायची. ह्याला म्हणायचं थर्ड पार्टी. पण तुमच्या स्कूटरला जे काही डॅमेज झाला असेल त्याच्याबद्दल मात्र ती विमा कंपनी जबाबदार नाही. आपण बरीचशी मंडळी असा थर्ड पार्टी विमा उतरवतो. तर ह्याचं पुन्हा काय गणित असतं, तर गणित असंच की हजारो स्कूटर्स फटफट्या आहेत, त्यापैकी फार छोट्या संख्येनं या फटफट्यांना अपघात होतात. म्हणून प्रत्येकाकडनं थोडा थोडा विम्याचा हप्ता गोळा करायचा. ते सगळे पैसे ज्या कुणाच्या बाबतीत अपघात होतो त्यांच्या बाबतीत ते पैसे वापरायचे. त्यातून पुन्हा नेहमी सांगितल्याप्रमाणे विमा कंपनीचा खर्च झाला पाहिजे, त्यातून निघाला पाहिजे, विमा कंपनीचा फायदा निघाला पाहिजे, असं सगळं आहे. तुम्हाला गंमत सांगायची म्हणजे सध्या हे जनरल इन्शुरन्स म्हणतात याला, या जनरल इन्शुरन्सच्या ज्या कंपन्या आहेत त्यांचे हिशोब सगळे चुकतायत. म्हणजे काय होत आहे की त्यांनी ज्या पद्धतीने विचार करून विम्याचा हप्ता ठरवलेला आहे त्याच्यामध्ये गोळा होणारी रक्कम आणि प्रत्यक्षामध्ये कॉम्पेन्सेशन म्हणून द्यावी जाणारी रक्कम ह्याच्यामध्ये तफावत पडते. खूप कॉम्पेन्सेशन द्यावं लागते, त्यामुळे त्या कंपन्या जात आहेत तोट्यात. असं का होत आहे, आपल्याकडं वाहतुकीची परिस्थिती बिकट झालेली आहे, अपघातांची संख्या वाढत आहे आणि आपणही बरेचदा फार बेजबाबदारपणे वाहनं चालवतो. तुम्ही स्वतःबद्दलचा विचार करा बरं का, की तुम्ही स्कूटर किंवा फटफटी चालवताना जबाबदारीनं किती वेळा चालवलीत, लाल दिवा असताना घुसलात किती वेळा, रस्त्याच्या चुकीच्या साईडने गेलात का, तुमच्या वागणुकीत असं आहे का की संभाव्यता अपघाताची वाढली. माझं तुम्हाला असं सांगणं आहे की आपण सगळ्यांनी शहाणपणानं जर वागायचं ठरवलं ना तर ही अपघातांची संख्या पुष्कळ कमी होईल. तसं झालं तर आपल्याला विम्याचे हप्ते सुद्धा कमी भरावे लागतील. तर हा ऍक्सिडेंट इन्शुरन्स झाला. आणि शेवटी मला बोलायचंय ते शेतकऱ्याच्या पीक विमा योजनेबद्दल. आपण सगळेजण सांगतो की भारत हा शेतकऱ्यांचा देश आहे, भारत हा खेड्यांचा देश आहे. 500% माणसं भारतातली खेड्यामध्ये राहतात, त्यातली बरीचशी सगळी शेतकरी आहेत. त्या बिचाऱ्याला अनेक प्रकारचे धोके पत्करावे लागतात. मुख्य धोका कोणता, पेरणी केली, पीक उगवलं परंतु हाती आलं नाही. कशामुळे असं होतं, कधी पाऊस कमी पडला, कधी पाऊस जास्त पडला, कधी रोग पडला, कधी पाखरांनी खाल्लं. हे सगळे पिकाचे धोके आहेत. धोका आला, अनिश्चिती आली की संख्याशास्त्राला आणि विमा आला. तेव्हा शेतकऱ्याला त्याच्या त्या धोक्यापासून संरक्षण देण्यासाठी पीक विम्याची खूप गरज आहे. आपल्याकडे पूर्वीपासून पीक विमा पद्धत आणावी याच्यासाठी सरकार आणि कंपन्या खूप प्रयत्न करीत होत्या. त्याच्यामध्ये पुष्कळ अडचणी होत्या. कोणती अडचण होती माहितीये का, मुख्य अडचण मोटारीचा विमा असतो. मोटारीला अपघात झाला तर नुकसान किती झालं ह्याचं असेसमेंट करायचं असतं. म्हणजे मग आपल्याला ते रिपेअर गॅरेजमध्ये न्यायचं, तो म्हणतो ह्याला 2000 रुपये लागतील, मग तेवढं नुकसान झालं.
शेताच्या बाबतीत पीक किती कमी आलं हे मोजण्यासाठी कापणी करावी लागते, मळणी करावी लागते, वजन करावं लागतं. ह्याला इतकी कटकट आहे की ते काही या कंपन्यांच्या हातून नीटपणे होत नाही. म्हणून इतके दिवस हा पिकाचा विमा जो आहे तो तत्वतः जरी योग्य असला तरी व्यवहारात मात्र शेतकऱ्यांची मदत करू शकत नव्हता. गेले 2-3 वर्ष आपल्याकडे एक वेगळ्या प्रकारची विमा योजना आलेली आहे आणि तिला म्हणतात वर्षा विमा. म्हणजे काय तर चांगला पाऊस पडला तर बाबा रे तुझ्याकडे चांगलं पीक येणारच आहे, कसं नुकसान होईल तुझं? होणारच नाही. आणि जर पाऊस पडला नाही चांगला तर तुझं नुकसान होणार आहे. त्यासाठी तुझ्या शेतात येऊन मोजमाप करण्याची काय गरज आहे? म्हणून आता नवीन अॅग्रिकल्चरल इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया नावाची सरकारी कंपनी आहे, ती पीक पाऊस विमा विकते. तो विमा त्या शेतकऱ्यांना उतरवलेला असला की ते काय करतात, त्या भागामध्ये पाऊस किती पडला याची सरकार दप्तरी नोंद असते, ती नोंद बघतात. मग त्यांच्याकडे संख्याशास्त्रीय गणित केलेलं असतं. असा पाऊस पडला तर इतकं पीक येईल, तसा पाऊस पडला तर इतकं पीक येईल. हे हिशोब कसे करायचे हे थोडंसं अवघड संख्याशास्त्र आहे. आता आपण त्याचा विचार करायला नको. परंतु पावसाची माहिती विमा कंपनीच्या ताब्यात आली म्हणजे त्या हंगामामध्ये एकंदर पाऊस किती पडला की त्या विमा कंपनीला तुझ्या शेतामध्ये पीक किती आलं याचा चांगला अंदाज बांधता येतो. येऊन पीक कापण्याची गरज नाही. त्या अंदाजाच्या आधारावर ते म्हणतात जर पीक चांगलं झालं असलं तर आम्ही तुला काही देणं लागत नाही, जर पीक कमी झालेलं असलं तर फरकानुसार ते लगेच त्याचा चेक त्याला देऊन मोकळे होतात. याला म्हणतात वर्षा विमा. ही योजना गेली 2-3 वर्ष कार्यान्वित आहे, अजून मर्यादित क्षेत्रामध्ये आहे. हलके भारतातल्या सर्व शेतकऱ्यांना ह्या पावसाच्या संदर्भात जी अनिश्चिती आहे तिच्या बाबतीमध्ये या वर्षा विम्यामधून संरक्षण मिळावं अशी योजना आहे. आणि ह्याच्यामध्ये त्या पावसापासून पीक किती मिळालं असणार याचा अंदाज बांधणं हा संख्याशास्त्रीय गणिताचा भाग आहे. तो फार मोठ्या प्रमाणावर करावा लागणार आहे. किंबहुना संख्याशास्त्राच्या लोकांच्या समोर हे एक मोठं आव्हान आहे. पण जर या विषयाचा शेतकऱ्याच्या भलं होण्यासाठी उपयोग व्हायचा असेल तर आपल्या सगळ्यांना हे गणित उत्तम प्रकारानं करावं लागणार आहे. तर आता हे शेतकऱ्यासाठी विमा योजना राबवायची वगैरे हे काम करतं कोण? प्रत्यक्षामध्ये विमा पॉलिसी विकणं, त्याचं कॉम्पेन्सेशन देणं हे सगळं अॅग्रिकल्चरल इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया हे काम करते. परंतु मुळामध्ये ही विमा पॉलिसी कोणीतरी तयार करावी लागते, विकसित करावी लागते. हे सगळं काम पुण्याला नॅशनल इन्शुरन्स अकॅडमी नावाची संस्था आहे, केंद्र सरकारची आहे. त्या संस्थेमध्ये या संदर्भामधलं संशोधन होतं. आणि या संस्थेशी जेव्हा आम्ही संपर्क साधला तेव्हा ते म्हणाले की अशा प्रकारच्या शेतकऱ्याच्या विम्याकरता पीक आणि पाणी यांचा गणिती संबंध सांगणारी माणसं आम्हाला मदतीला लागतात, ह्या पाण्याची मोजमाप करणारी माणसं आम्हाला मदतीला लागतात. तर हे कोण मोजतं सगळं, पाऊस वगैरे हे कोण मोजतं? तर आपल्याकडे सरकारचा जो हवामान विभाग आहे, इंडिया मेट्रोलॉजी डिपार्टमेंट IMD, यांच्या ठिकठिकाणी यांची ऑफिसं आहेत, यांच्या लॅबोरेटरीज आहेत. तिथे ते पावसाची मोजदाद करतात आणि हवामानाच्या इतरही गोष्टींची मोजदाद करतात. तेव्हा IMD कडे ही सगळी माहिती असते. आणि या माहितीवर संशोधन करणारी आपल्याकडे जी संस्था आहे ती सुद्धा पुण्याला आहे. तिचं नाव IITM, इंडियन इन्स्टिट्यूट फॉर ट्रॉपिकल मेटिओरॉलॉजी, भारतीय हवामान संशोधन संस्था. तर ही 2 मंडळी मिळून पावसाबद्दलची सगळी तपशीलवार माहिती मिळवतात. मग संख्याशास्त्रज्ञ ही माहिती आणि पिकाची माहिती यांचं एकत्र गणित बनवतात आणि त्याच्या आधारावर मग ही विमा पॉलिसी तयार केली जाते. तर संख्याशास्त्रामध्ये अशा प्रकारे माहिती मिळवणं ही सुद्धा गोष्ट सारखी करावी लागते. पावसाबद्दलची माहिती मिळवणारं एक खातं, तसं शेतकऱ्यांबद्दलची माहिती मिळवणारं दुसरं खातं, जनगणनेची माहिती मिळवणारं तिसरं खातं. तेव्हा 10 वर्षांनी आपल्याकडे शिरगणती होते. ही माहिती कोण गोळा करतं? तर त्याला म्हणतात सेन्सस. आणि सेन्सस माहिती गोळा करणाऱ्या खात्याला म्हणतात रजिस्ट्रार ऑफ सेन्सस. त्याशिवाय शेतकऱ्याकडे पीक पाणी कसं आलं, त्याच्याकडं गुरजनावरं किती आहेत, आपल्याकडं व्यवसाय व्यापार कसे चाललेले आहेत, या सगळ्याची माहिती गोळा करणारं केंद्र सरकारचं खातं आहे. त्यांना म्हणतात NSSO, नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन. ही माणसं आपल्याकडच्या विविध गोष्टींची पाहणी करून आकडेवारी तयार ठेवतात आणि मग तिचं विश्लेषण करून संख्याशास्त्रज्ञ सरकारला धोरणात्मक मदतीसाठी, आपल्या नियोजनासाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टींची माहिती पुरवतात. तर ही माहिती गोळा करणं हा संख्याशास्त्रामधला अतिशय महत्वाचा टप्पा आहे. त्याच्यासाठी कुठली पद्धत वापरली जाते तर तिला म्हणतात सॅम्पल सर्व्हे किंवा नमुना पाहणी. तेव्हा आपण पुढच्या टप्प्यामध्ये नमुना पाहणी म्हणजे काय, ती कशी करायला लागते, त्याच्यात कोणती पथ्ये पाळावी लागतात, या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊया. या पहिल्या टप्प्यामध्ये आपण संख्याशास्त्र म्हणजे काय
अनिश्चिती म्हणजे काय, आयुष्यात कुठं कुठं अनिश्चिती आपल्याला भेटते, याचं एक थोडक्यामध्ये पाहणी आपण केलेली आहे. तेव्हा आता हे सगळं लक्षात ठेवा आणि पुढच्या वेळेला सॅम्पल सर्व्हे किंवा नमुना पाहणी कशी करायची हे शिकायला तयार व्हा.